पोस्ट फर्टिलायझेशन चेंज मधला दुसरा इव्हेंट आपण डिस्कस करू. दॅट इज द डेव्हलपमेंट ऑफ एम्ब्रियो. ठीक आहे, एंडोस्पर्म फॉर्मेशन आपण पाहिलाय. आता पाहायचं की एक टिपिकल एम्ब्रियो, मग तो आता डायकॉटिलिडॉन असतील, कारण अँजिओस्पर्म मध्ये परत दोन टाईप असतात, डायकॉट्स आणि दी मोनोकॉट्स. तर मोनोकॉट मध्ये कशा टाईपचा एम्ब्रियो तयार होतो आणि डायकॉट मध्ये कसा तयार होतो, त्याच्यामध्ये स्ट्रक्चरल डिफरन्सेस आणि सिमिलॅरिटी दोन्ही गोष्टी आपल्याला पाहायच्या. ते टिपिकल एम्ब्रियो कसा तयार होतो ते आपण पहिले डिस्कस करू. पहा, स्टार्टिंग तुम्हाला करायची आहे की व्हॉट डू यू मीन बाय एम्ब्रियो. एम्ब्रियो म्हणजे ऍक्च्युअली काय आहे. It is the mass of cells formed by the division of किंवा मल्टिप्लिकेशन म्हणतो ते झाले डिव्हिजन ऑफ झायगोट. आणि झायगोट ही जी सेल असते इट इज डिप्लॉइड. कारण कशी तयार होते, इट इज प्रोड्यूस्ड बाय द फ्युजन ऑफ टू गॅमिट्स, वन मेल गॅमिट दुसरा फिमेल गॅमिट, त्याला आपण एग म्हणतो. दोन्ही हेप्लॉइड राहतात. सो झायगोट जे नेचर असेल इट विल बी डिप्लॉइड. आणि याच्यापासून तयार होणारा एम्ब्रिओ हा सुद्धा कसा असेल, इट विल बी दी डिप्लॉइड. मग आता झायगोट पासून जर तयार करायचा आहे तर झायगोट काय, तर इट इज अ सिंगल सेल. कुठं असतो हा झायगोट, ते असं तुम्हाला लोकेशन माहित असायला पाहिजे. सपोज दिस इज दी ओव्ह्यूल, दिस इज दी एम्ब्रिओ सॅक, हा असतो मायक्रोपायलर एंड. And this will be the चेरायझल. आणि इथं कुठंतरी हा झायगोट बनलाय, म्हणजे मायक्रोपायलर एंड च्या जवळच झायगोट बनत असतो. हा मुद्दा तुम्हाला क्लिअर करायचा आहे. मग आता या झायगोट मधून डिव्हिजन कसं स्टार्ट होते, कोणकोणत्या प्रकारच्या सेल्स तयार होतात, हे सगळं तुम्हाला स्टडी करायचं आहे. आता बघून घ्या, जो झायगोट या ठिकाणी मायक्रोपायलर एंडला तोच मी इथं ड्रॉ करून राहिलो. तर डिव्हिजन कसं होते, सिम्पली या झायगोटला स्वतःपासून मल्टिपल सेल्स बनवायच्या. खूप साऱ्या सेल्स एकत्रित येऊन एक ग्रुप तयार करतील, त्याला आपण एम्ब्रिओ म्हणू. आणि नंतर त्या एम्ब्रिओमध्ये रिअरेंजमेंट घडून प्लांटलेट तयार होईल. हे अशी प्रोसिजर आहे. मग आता डिव्हिजन कसं स्टार्ट होते, तर झायगोटिक सेल अंडरगो फर्स्ट मायटोसिस. कारण आता मिओसिसचा तर प्रश्नच येत नाही. पहिलं मायटोसिस घडलं का ते असतं ट्रान्सव्हर्स डिव्हिजन. एका सेलला एक मास ऑफ दी सेल बनवायचा आहे, तर त्या सेलमध्ये सिम्पली डिव्हिजन होईल, मल्टिप्लिकेशन. मग मायटोसिस घडल्यानंतर दोन सेल तयार होतात. फक्त लक्षात ठेवायचं आहे की ज्या दोन सेल बनल्या त्या अनइक्वल बनतात. वन इज स्मॉलर सेल, दुसरी जी आहे पाहिजे बापा लार्जर सेल. तर स्मॉलर सेल जी आहे ही आहे विद्यार्थी मित्रांनो अपायकल सेल. वरच्या ठिकाणी म्हणून त्याला मी अपायकल म्हणतो. लार्जर सेल खालच्या साईडला मी त्याला बेसल सेल म्हणतो. पटलं. ऍक्च्युली ह्या दोनही सेल ज्या झायगोट पासून तयार झाल्या, तो झायगोट जो आहे तो कुठं प्रेझेंट आहे, मायक्रोपायलर. आणि मायक्रोपायलर हा ओव्ह्यूल मध्ये अपायकल पार्ट असतो. पहा, तुम्हाला सगळं मी सांगितलंय की जनरली ओव्ह्यूल मध्ये मायक्रोपायलर हे ओपनिंग आहे, अप्पर पार्ट असतो. बेस जो आहे तो चेरायझा. पण हा एनाट्रॉपस ओव्ह्यूल असल्या कारणानं तो इन्व्हर्टेड आहे, उलटा. मग त्याचा जो बेस आहे तो खाली गेला आणि अपायकल पार्ट, बेस जो आहे तो खाली गेला आणि अपायकल पार्ट खाली गेला, म्हणजे उलटा असतो, इन्व्हर्टेड. ही अरेंजमेंटच आपण पाहिली आहे. पण या झायगोट पासून तयार झालेल्या दोन सेल, एक वरच्या ठिकाणी एक खालच्या ठिकाणी. तर खालची जी सेल असेल त्या खालच्या सेलला त्याला आता ओपनिंग नका कन्सिडर करू, ती या एंड जवळ आहे, पण आहे तो लोअर साईडची, म्हणून त्याला बेसल म्हटलं मी. आणि जी वरच्या ठिकाणी सेल तयार होईल त्याला मी अप्पर किंवा अपायकल किंवा पुस्तकाप्रमाणे त्याला टर्मिनल सेल नाव द्या. आता ह्या दोन सेल बनल्यानंतर महत्वाचा पार्ट, द स्मॉलर अँड टर्मिनल सेल इट इज कॉल्ड एज एम्ब्रियोनल सेल. काय म्हटलं याला मी, एम्ब्रियोनल सेल. आणि जी बेसल सेल आहे, लार्जर सेल आहे, याला मी नाव देतो सस्पेन्सर सेल. म्हणजे दोन गोष्टी आहेत, जी एम्ब्रियोनल सेल असेल ती एम्ब्रियो तयार करेल. मुद्दा क्लिअरच करून घ्या ना. इट विल डेव्हलप्स इन टू द एम्ब्रियो and this will be developed into the suspensor. पहिले तर समजून घ्या सस्पेन्सर म्हणजे काय. आता पहा,
या एम्ब्रिओ सॅकच्या आतमध्ये हे कम्प्लीट जे स्ट्रक्चर आहे, दिस इज दी एंडोस्पर्म, जो आपण ऑलरेडी पाहिलाय. असं कन्सिडर करा की हे एंडोस्पर्म आहे, म्हणजे फूड मटेरियल या ठिकाणी प्रेझेंट आहे. आणि इथं जेव्हा हा एम्ब्रिओ तयार होईल तेव्हा या एम्ब्रिओ हा एंडोस्पर्मच्या आतमध्ये पुश करायचा आहे. कशा करता एंडोस्पर्म मध्ये पुश करायचा आहे? सो दॅट इट विल गेट द रेडीमेड एंडोस्पर्म, आणि ते एंडोस्पर्म त्याला रेडीली अवेलेबल करायचं आहे. जेव्हा जेव्हा त्या एम्ब्रिओला फूडची गरज असेल तो एंडोस्पर्म त्याने ऍब्सॉर्ब केला पाहिजे. म्हणजे त्या एंडोस्पर्म मध्ये एम्ब्रिओला काय करायचं आहे? पुश करायचं आहे. जसं फिमेल बॉडीमध्ये, ह्युमन बिंग मध्ये युटरसच्या आतमध्ये एम्ब्रिओला फिक्स केलं जाते, अटॅच केलं जाते, सो दॅट टू गेट रेडीली अवेलेबल फूड. तर तसंच या ठिकाणी सस्पेन्सर हा एक असा पार्ट आहे पहा, इट इज कॉल्ड ॲज द पुशिंग पार्ट. इट पुशेस द एम्ब्रिओ विदिन किंवा टूवर्ड्स म्हणा, टूवर्ड्स एंडोस्पर्म. तर अशा टाईपचे दोन स्ट्रक्चर आपल्याला बनवायचे आहेत. मग आपण पाहू की या सस्पेन्सर मध्ये कशा पद्धतीची रचना असते आणि एम्ब्रिओ मध्ये कोणकोणते स्ट्रक्चर असतात. तर या महत्वाच्या गोष्टी तुम्हाला पाहायच्या आहेत की झायगोटची डेव्हलपमेंट जी आहे ती आता मायटोसिस असेल. मी इथं एकच डिव्हिजन सांगितलं. मायटोसिस पहिलं घडलं, 2 सेल तयार झाल्या, अप्पर सेल, लोअर सेल, त्यापैकी एक एम्ब्रिओनल असेल, एक सस्पेन्सर असेल. सस्पेन्सर म्हणजे एक इलॉंगेटेड पार्ट आहे जो एम्ब्रिओला पुश करेल, आणि एम्ब्रिओ म्हणजे काय, तर जो समोर जाऊन सीड तयार करतो. तर आता आपण याची कम्प्लीट डेव्हलपमेंट पाहू. आता याला आपण इरेज करूया. ठीक, आता याला आपण काढून टाकू. झायगोट, सिंगल सेल, फर्स्ट मायटोटिक डिव्हिजन, दोन सेल तयार झाल्या. सेकंड डिव्हिजन, झायगोट मध्ये ह्या ज्या 2 सेल बनल्या त्यातली एम्ब्रिओनल आणि एक सस्पेन्सर. तर पहा, सस्पेन्सर मधल्या सेलमध्ये काही डिव्हिजन दोन्ही सेलमध्ये घडणार आहे. इथे डिव्हिजन घडणार आहे, इथे डिव्हिजन घडणार आहे. पण एम्ब्रिओ मधलं जे डिव्हिजन आहे ते कसं असतं, इट इज ट्रान्सवर्स, आणि त्याच्यानंतरचं डिव्हिजन जे आहे ते पहिल्या डिव्हिजनला राईट अँगल असेल. एक्झाम्पल, आता समजा ही एम्ब्रिओनल सेल आहे, याचं पहिलं डिव्हिजन आपण म्हटलं ट्रान्सवर्स, म्हणजे ह्या सेलनी स्वतःला अशा पद्धतीने डिवाइड केला. ट्रान्सवर्स म्हणजे अशा पद्धतीने टीएस. 2 डॉटर सेल तयार झाल्या. आता दुसरं जे डिव्हिजन आहे ते पहिल्या डिव्हिजनला राईट अँगल असेल, म्हणजे बरोबर 4 सेल तयार होतील. नंतर 4च्या 8. तसंही आपल्याला माहित आहे की 1 मायटोसिस रिझल्ट इन टू द 2 डॉटर सेल, सेकंड मायटोसिस रिझल्ट इन टू 4 डॉटर सेल, थर्ड मायटोसिस रिझल्ट इन टू 8 सेल. 6 नाहीत बनत. विचार करा पहा जरासा. प्रत्येक सेलमध्ये मायटोसिस जर घडत गेलं तर पहिले 3 मायटोसिस घडल्यानंतर किती सेल्स तयार होतात? 8 सेल. सो दिस एम्ब्रियोनल सेल अंडरगो continuous 3 mitotic division to form 8 celled stage, or which is called as the octant stage, or it is also called as proembryo. हे महत्वाचं. एम्ब्रिओ मध्ये वेगवेगळे स्टेजेस तुम्हाला पाहायचे आहेत. सुरुवातीच्या 3 डिव्हिजन नंतर एक 8 सेलचा ग्रुप तयार झाला. ऍक्च्युली त्या 8 सेलच्या ग्रुप कशा असतात, हे अशा पद्धतीचा एम्ब्रिओ जर असेल, 4 सेल वरच्या ठिकाणी, हे जर जास्तच झाले. तुम्ही असं कन्सिडर करा की या प्रो एम्ब्रिओ मधल्या ज्या 8 सेल आहेत त्यातल्या ज्या 4 सेलचे ग्रुप आहेत, 4 सेल, 4 सेल. तर आउट ऑफ दिस 8 द ग्रुप ऑफ 4 सेल मेक्स 1 टियर. त्याला आपण अप्पर टियर नाव देऊ किंवा अप्पर टायर. आणि जो दुसरा पार्ट आहे त्याला म्हणू आपण 4 सेलचा लोअर टायर. हे काय आहे? जो एम्ब्रिओ तयार झाला त्या एम्ब्रिओ मध्ये सेल्स किती आहेत? 8. सो वी कॉल्ड इट एज अ ऑक्टंट. 8 सेल पैकी 4 सेलचे 2 ग्रुप तयार झाले. त्यातला वरचा जो 4 सेलचा ग्रुप आहे त्याला आपण अप्पर टायर म्हणून राहिलो, आणि जो लोअर ग्रुप आहे त्याला आपण लोअर टायर म्हटलं. अरे बा, 8 पैकी 4च्या ग्रुपनं 2 त्यांनी वेगवेगळे ग्रुप तयार केले.
लक्षात येत आहे? एक रॅडिकल बनवतो, एक प्ल्युमिल बनवतो, एक रूटला बनवेल, एक स्टेमला बनवेल. रूट स्टेम बनला म्हणजे प्लांटलेट बनलं. टायर कोणते आहेत? रबराचे. TIER, टायर मीन्स इट इज द लेअर. अशा 2 लेअरमध्ये तो एम्ब्रिओ बनतो. आणि म्हणून प्रो एम्ब्रिओ जर विचारला तुम्हाला तर लिहायचं तुम्हाला, इट इज द 8 सेल्ड एम्ब्रिओ ऑर कॉल्ड एज ऑक्टंट. प्रो एम्ब्रिओ, इमॅच्युअर्ड एम्ब्रिओ. त्याच्यानंतर या एम्ब्रिओमध्ये डेव्हलपमेंट होऊन 3 प्रकारचे चेंजेस घडतात पहा. ग्लोब्युलर एम्ब्रिओ म्हणजे स्फेरिकल एम्ब्रिओ तयार होतो. त्याच्यानंतर तयार होत असतो तो हार्ट शेप एम्ब्रिओ. आणि सगळ्यात शेवटी जो तयार होत असतो मॅच्युअर्ड, त्याला म्हणतात हॉर्स शू शेप्ड एम्ब्रिओ. हा असतो मॅच्युअर्ड. कसा असतो त्याचे आपण डायग्रामॅटिक समोर पाहणार असावं. आणि ते सस्पेन्सर आहे. याच्यामध्ये तरी डिव्हिजन होत असताना कसं घडलं? ट्रान्सवर्स डिव्हिजन, त्याच्यानंतर दुसरं इट इज राईट अँगल टू द फर्स्ट वन, है ना? ऍट रॅन्डम आहे. पहिलं ट्रान्सफर, दुसरं त्याला राईट अँगल, तिसरं त्याला राईट अँगल. असे वेगवेगळ्या अँगलनं डिव्हिजन होत गेले. म्हणून एम्ब्रिओच्या शेप पण वेगवेगळे आहेत. सगळा एम्ब्रिओ सारखा आहे काय? पहिले सुरुवातीला कसा होता? ऑक्टंट एक, नंतर ग्लोब्युलर स्फेरिकल, नंतर त्याच्यामध्ये रिअरेंजमेंट होऊन तो हार्ट शेप बनेल, नंतर हॉर्सशू शेप बनला. इथं सस्पेन्सर मध्ये कसं आहे? या सेलमध्ये कंटिन्युअसली फक्त आणि फक्त ट्रान्सवर्स डिव्हिजनच घडणार. मग ट्रान्सवर्स म्हणजे काय? समजा ही सस्पेन्सर सेल आहे, डिव्हिजन घडलं, 2 सेल तयार झाल्या, परत ट्रान्सवर्स डिव्हिजन, परत ट्रान्सवर्स डिव्हिजन, म्हणजे कंटिन्युअस एक सिरीज ऑफ एक सेल्स तयार होते. आणि ही जी सिरीज आहे यालाच म्हणतात विद्यार्थी मित्रांनो सस्पेन्सर. या सस्पेन्सर मधली जी बेसल सेल आहे एक लार्ज असते, त्याला म्हणतात हॉस्टोरियम. काय म्हणायचं आहे? हॉस्टोरियम. आणि याच्या साह्यानं हा सस्पेन्सर कशाला अटॅच होईल? इट विल अटॅच टू दी ओव्ह्यूल किंवा एम्ब्रिओ सॅक म्हटलं तरी चालेल. आणि याच्या वरच्या ठिकाणी काय तयार होईल? एम्ब्रिओ. तर अशा टाईपचा हा एक पार्ट तयार होतो. तर ठीक आहे, आपण याचे सेल्युलर चेंजेस पाहू म्हणजे तुमच्या लक्षात येईल. हा, तर इन दिस वे एम्ब्रिओ हॅज बीन डेव्हलप फ्रॉम दी झायगोटिक सेल. बरोबर. डिप्लॉइड झायगोट सेल मध्ये डिव्हिजन होऊन 2 सेल बनल्या. आता मी याचा एक चार्ट एक ड्रॉ करतो, सेल्स तुम्ही समजून घ्या. त्यातली एक बनली होती एम्ब्रियोनल सेल अँड सेकंड वॉज दी सस्पेन्सर सेल. एम्ब्रियोनल सेल मध्ये जे डिव्हिजन आहेत ते वेगवेगळे अँगल होऊन राहिले. फर्स्ट डिव्हिजन इट इज ट्रान्सवर्स, सेकंड त्याला राईट अँगल असेल, परत त्याला राईट अँगल. अशा पद्धतीनं मल्टिपल अँगलनं डिव्हिजन होऊन एक कॉम्प्लिकेटेड एम्ब्रिओ तयार झाला होता. पण त्याच्यातले स्ट्रक्चर जे होते, सुरुवातीचा एम्ब्रिओ जो असतो त्याला म्हणतात प्रो एम्ब्रिओ. अँड वी नो दॅट द प्रो एम्ब्रिओ इट इज हॅव्हिंग 8 सेल्स सो कॉल्ड एज ऑक्टंट स्टेज. त्याच्यानंतर एम्ब्रिओचे वेगवेगळे शेप्स तयार होत असतात पहा. दॅट इज द ग्लोब्युलर एम्ब्रिओ. त्याच्यानंतर आहे हार्ट शेप. आणि जो शेवटचा असेल त्याला म्हणतो आपण हॉर्स शू शेप एम्ब्रिओ. आणि हा असतो मॅच्युअर्ड एम्ब्रिओ. है ना? डायग्राम वरून तुमच्या लक्षात येऊन जाईल की ऍक्च्युली ग्लोब्युलर एम्ब्रिओ कसा असतो, है ना, हार्ट शेप एम्ब्रिओ कसा असतो. कारण ह्या सेलच्या अरेंजमेंटनुसार ते एम्ब्रिओ स्वतःचे शेप बदलतात. आणि तसंही एम्ब्रिओ हा एक असा एक पार्ट आहे, पहा, स्ट्रक्चर आहे ज्याला कम्प्लीट प्लांटलेट बनवायचं आहे. सो व्हेरी सिंपल, ऑल द स्ट्रक्चर विच आर needed to produce the plantlet, that all structure are present in the embryo. आणि म्हणूनच एम्ब्रिओचं स्ट्रक्चर जे आहे ते थोडं कॉम्प्लिकेटेड असेल. जो दुसरा पार्ट आहे सस्पेन्सर. सस्पेन्सरचं काम काय असते? तो एक इलॉंगेटेड स्ट्रक्चरचा पार्ट आहे ज्याचं काम आहे एम्ब्रिओला पुश करणं टुवर्ड्स दी एंडोस्पर्म. तर याच्यामधला पार्ट आपण काही पर्टिक्युलर डिस्कस करत नाही. मेन काय आहे? एम्ब्रिओ. तर आता इथं महत्वाचा मुद्दा आहे की कम्प्लीट एम्ब्रिओ तर बनला आहे, इट हॅज बीन फुल्ली डेव्हलप. पण डेव्हलप झाल्यानंतर मोनोकॉट एम्ब्रिओ आणि डायकॉट एम्ब्रिओ, 2 एम्ब्रिओज मध्ये काय डिफरन्सेस राहू शकतात? व्हॉट आर दी स्ट्रक्चरल डिफरन्सेस अँड ऑल्सो सिमिलॅरिटी. एम्ब्रिओ म्हटला तर त्याच्यामध्ये बेसिकली काही पार्ट कॉमन असतात. त्यात 2 स्ट्रक्चर तर असे महत्वाचे की ते असायलाच पाहिजे. एव्हरी एम्ब्रिओ अँड दॅट 2 पार्ट्स आर
रॅडिकल अँड दी प्ल्युमिल. महत्वाचे लक्षात ठेवा, ए टिपिकल एम्ब्रियो शुड हॅव रॅडिकल अँड प्ल्युम्यूल. आणि ज्या पार्ट पासून हे दोन स्ट्रक्चर तयार होतात त्याला म्हणतात विद्यार्थी मित्रांनो एम्ब्रियोनल ऍक्सिस. जेव्हा तुम्ही पुस्तक रीड आउट कराल तेव्हा तुम्हाला हे सगळे शब्द येतील, म्हणून माहित पाहिजे की एम्ब्रियोनल ऍक्सिस म्हणजे काय. इट इज दी पार्ट ऑफ एम्ब्रियो फ्रॉम विच रॅडिकल अँड प्ल्युमिल अरायझेस. आता रॅडिकल आणि प्ल्युमिल काय, व्हेरी सिम्पल. एका टिपिकल प्लांटलेट जेव्हा एखादं रोप तयार होते तेव्हा त्याच्यामध्ये दोनच गोष्टी महत्वाच्या. एक रूट विच ग्रो अंडरग्राउंड आणि दुसरा असेल स्टेम विच ग्रो इन द डायरेक्शन ऑफ सनलाइट. म्हणून रॅडिकल जो आहे तो तयार करत असतो विद्यार्थी मित्रांनो रूट सिस्टम. आता हा वर खाली झाला, ऍक्च्युली ते खालीवर असं समजून घ्या तेवढं. रॅडिकल हा रूट सिस्टम तयार करेल आणि प्ल्युमिल जे असेल ते शूट सिस्टम तयार करेल आणि यालाच म्हणतो मग आपण टिपिकल प्लांटलेट. तर ह्या गोष्टी तर बेसिक झाल्या. नाउ we will focus upon the structural differences among monocot and the dicot embryo. Before that, एम्ब्रिओचं डिव्हिजन स्टार्ट झाल्यापासून तर ऑक्टंट स्टेज पर्यंत, व्हेरी इम्पॉर्टंट स्टेटमेंट हा, अप टू डेव्हलपमेंट ऑफ प्रो एम्ब्रियो, ऑक्टंट पर्यंत मोनोकॉट आणि डायकॉट दोनही मध्ये एम्ब्रिओची डेव्हलपमेंट सारखीच. सो वी कॅन राईट अप टू अर्ली डेव्हलपमेंटल स्टेज इन मोनोकॉट अँड द डायकॉट एम्ब्रिओ फॉर्मेशन कसं राहील, सारखा राहील. अरे आपला 12th मधला ओरिजिन इव्होल्युशनचा लेसन आठवा, त्याच्यामध्ये आपण एम्ब्रिओलॉजिकल इव्हिडन्स पाहिला होता. थोडंसं आठवणं मुश्किल आहे तुम्हाला, कारण तुम्ही म्हणसाल बा ओरिजिन आणि इव्होल्युशन हा आपल्या सिलेबसमधून डिस्कार्ड झाला, पण त्यातले काही ना काही टॉपिक तुम्हाला रिवाइज करावे लागतील. ऍटलिस्ट तो कन्सेप्ट तरी आठवला पाहिजे, नका पाठ करू. तर एम्ब्रियोनिक स्टेज जे राहतात, अर्ली एम्ब्रिओ इन ऑल ऑर्गॅनिझम दे आर जनरली सिमिलर. आपण बऱ्याचशा वेगवेगळ्या व्हर्टिब्रेट्स मध्ये कम्पेअर केलं होतं. तर असो, इथं सुद्धा तोच पॉइंट आहे की एंजिओस्पर्मिक प्लांटचे आपण दोन टाईप पाहतो, मोनोकॉट आणि डायकॉट. तर त्याच्यापैकी अर्ली एम्ब्रिओ डेव्हलपमेंट जो होतो सुरुवातीचा अप टू कोणती स्टेज, ऑक्टन, त्या दोघांमध्ये त्यात कोणताही डिफरन्स तुम्हाला आढळणार नाही. डिफरन्स दिसतात या समोरच्या एम्ब्रिओज मध्ये आणि हे तुम्हाला डायग्रामॅटिकली कम्पेअर करायचे आहेत. आता सुरुवातीला आपण बघूया की एका डायकॉट एम्ब्रिओ मध्ये कोणकोणते स्ट्रक्चर्स असतात. आता बघ पहा, असा एम्ब्रिओ कसा काय ड्रॉ केला बा तुम्ही. अरे बाबा हे सेल्युलर डायग्राम आहे, हे सेल्युलर डायग्राम आहे आणि सेलच्या आतमध्ये तुम्हाला काय दिसणार आहे, सेलच दिसतील. एक टिपिकल एम्ब्रिओ आपण एनिमल मधला पाहिला होता, इथं वेगळं हे इंटरनल पार्ट आहे त्याचा. तर अशा पद्धतीचा लोअर पार्ट जो आहे हा सस्पेन्सर आहे, याला तुम्हाला डायग्राम मध्ये नाही घेतलं तरी चालेल, आपण त्याला इरेज करून टाकूया. नाउ दिस इज दी डायकॉट एम्ब्रिओ अँड दिस इज दी मॅच्युअर्ड हॉर्स शू शेप्ड एम्ब्रिओ. दिस वन काय काय स्ट्रक्चर तुम्हाला दिसतात पहा. प्ल्युम्यूल पहिले सांगितलं मी तुम्हाला, टिपिकल एम्ब्रिओ मध्ये ह्या दोन गोष्टी पाहिजे म्हणजे पाहिजे. प्ल्युम्यूल इट इज मीन्ट फॉर फॉर्मेशन ऑफ दी शूट सिस्टम आणि जो रॅडिकल आहे इट हेल्प इन द फॉर्मेशन ऑफ रूट सिस्टम. त्याच्यानंतर या रॅडिकलच्या सुपेरियर पोझिशनला रूट कॅप सांगितलेली आहे. रूट तयार झाल्यानंतर त्या रूटला एक स्वतःची प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग तयार होते, त्याला रूट कॅप म्हणतात. प्लांट वॉटर रिलेशनशिप सिलेबस मधून काढलाय सध्याच्या कंडिशनला, अभ्यासक्रम कमी केला का नाही, पण त्याच्यामध्ये टिपिकल रूट कसं असतं, त्याचं स्ट्रक्चर कसं असते, त्या रूट कॅपचं फंक्शन, एव्हरीथिंग वी हॅव डिस्कस्ड. ज्यांना तो कन्सेप्ट आठवला त्याला याचा फायदा होईल. तर रूट कॅप हे महत्वाचं आहे पहा, कारण रूटचं कामच आहे पेनिट्रेशन विद इन द सॉइल सरफेस, तर त्याला ते प्रोटेक्शन करतं वगैरे वगैरे, ते आपण त्या चॅप्टरमध्ये डिस्कस केलं आहे. तर म्हणून या एम्ब्रिओमध्ये रॅडिकल आणि प्ल्युमिल हे दोन महत्वाचे पार्ट झाले. त्याच्यानंतर या रॅडिकल प्ल्युमिलच्या अवांतर एक आणखी टॉपिक असतो पहा, कॉटिलिडॉन्स. हे जे डायकॉट मोनोकॉट म्हटलं हे कशाच्या आधारावर, द सीड्स ऑफ दोज प्लांट विच आर डिव्हिजिबल इंटू इक्वल टू हाफ्स. ज्या सीड्सची आपण दोन इक्वल पार्ट मध्ये डिव्हिजन करू शकता कोणत्याही अँगलने डिवाइड केल्यानंतर, तर त्याला आपण म्हणत असतो डायकॉट. आणि जर समजा त्या सीडला तुम्ही इक्वल पार्ट मध्ये डिवाइड करू शकत नसाल तर त्याला आपण म्हणतो मोनोकॉट्स. जसं याच्यामध्ये मेज, व्हीट हे सगळे जे आहेत ते मोनोकॉट्स येतात.
डायकॉट, तुम्हाला एक्झाम्पल्स माहित आहेत, आपण डिस्कशन पण करणारच आहे. तर या डायकॉटमध्ये 2 कॉटिलिडॉन असतील, याच्यामध्ये एक सिंगल कॉटिलिडॉन असेल. कसं असेल ते आपण पाहूच. तर आता याच गोष्टी आपण इथं कम्पेअर करा. जे रॅडिकल प्रिमिल तुम्हाला दिसतं डायकॉटमध्ये ते सुद्धा इथं आहे. रॅडिकल आणि प्रिमिल हा जो पार्ट आहे ना, इथं प्रिमिल असते. इथं काय आहे? प्रिमिल. आता इथं तुम्हाला ते दिसून नाही राहिलं. तुम्हाला कुठं गेलं बाबा पहा. रॅडिकलच्या वर त्यांनी एक शब्द मांडला कोलिओरायझा, आणि या इथं प्रिमिल असेल, प्रिमिलच्या वर त्यांनी नाव दिलं कोलिओप्टाइल. तर कोलिओरायझा आणि कोलिओप्टाइल म्हणजे काय? इट इज द शीथ ऑफ रूट आणि इट इज द शीथ ऑफ स्टेम किंवा शूट किंवा प्रिमिल म्हणा. रॅडिकलची जी कव्हरिंग आहे त्याला म्हणायचं तुम्हाला कोलिओरायझा, आणि शीथ ऑफ प्ल्युम्यूल, शीथ म्हणजे त्याची प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग, ती तुम्हाला या ठिकाणी दिसत असेल तर त्याला कोलिओप्टाइल आणि कोलिओरायझा. इथं तुम्हाला डायरेक्टली तुम्ही देऊ शकता की रॅडिकल आणि प्ल्युमिल आहे. इथं रॅडिकल आणि प्ल्युमिल नाही. इथं त्याच्याऐवजी शब्द काय वापरायचे तुम्हाला? कोलिओरायझा. रायझा म्हणजे रूट, आणि कोलिओप्टाइल इथं या ठिकाणी शूट त्याचा अर्थ होतो. त्याच्यानंतर शूट अपेक्स, इथं प्ल्युमिल असेल, शूट तयार होईल तर त्याचा अपेक्स या ठिकाणापासून तयार होईल. त्याच्यानंतर हा रॅडिकलचा पार्ट आहे, त्याचा प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग. आता हे तर झालं रॅडिकल आणि प्ल्युमिलचं, हे तर इथेही होतं. व्हॉट अबाउट दी कॉटिलिडॉन? मोनोकॉटिलिडॉन मध्ये सिंगल कॉटिलिडॉन असेल तर तो या ठिकाणी स्कटेलमच्या फॉर्म मध्ये असते. सो लक्षात ठेवा, स्कटेलम मीन्स इट इज दी सिंगल कॉटिलिडॉन ऑफ दी मोनोकॉट एम्ब्रियो. हे तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह मध्ये विचारू शकतात. बाकीचे स्ट्रक्चर काही नॉमिनल आहेत. इपी ब्लास्ट याचं काही इथं फंक्शन नाही आहे. ब्लास्टचा अर्थ होतो लेअर. रॅडिकलच्या वरची एक लेअर आहे म्हणून त्याला एपी ब्लास्ट असं म्हणायचं आहे. हायपोकॉटिल, कॉटिलिडॉनच्या खालच्या साईडला एक रिजन म्हणून त्याला हायपोकॉटिल. आता हे जेव्हा एम्ब्रियो डेव्हलप होईल सीड मध्ये तेव्हा याचं वर्किंग असतं, सध्या आपल्याला पाहायचं नाही आहे. सो दिस इज द बेसिक डिफरन्स अमॉंग मोनोकॉट अँड डायकॉट एम्ब्रियो. स्ट्रक्चरल डिफरन्सेस जर तुम्हाला विचारले तर ते लिहिता आले पाहिजे. रॅडिकलच्या ऐवजी इथे आपण कोलिओरायझा शब्द वापरतो. कॉटिलिडॉन इथं 2 आहे, सिंगल कॉटिलिडॉन असेल त्याला वेगळ्या स्वरूपात नाव देण्यात येतं. काही जणांना अजूनही प्रश्न असेल, सर कॉटिलिडॉन काय? दोघांमध्ये शब्द आहे ना कॉटिलिडॉन. दीज आर कॉल्ड ॲज लीव्ज ऑफ एम्ब्रियो. एम्ब्रियोचे काय लीव्ज आहेत. आता काय याचं काम आहे पहा. जनरली जेव्हा सीड तयार होते त्या सीड मध्ये एम्ब्रियो महत्वाचा पार्ट आहे, कारण एम्ब्रियो असेल तर नवीन प्लांटलेट तयार होईल. तर त्या एम्ब्रियोला जे न्यूट्रिशन लागते इट इज इन द फॉर्म ऑफ एंडोस्पर्म. तर काही सीड मध्ये हे एंडोस्पर्म जेव्हा संपून जातं, आपण पाहणारच आहे समोर नॉन एंडोस्पर्मिक सीड, तर अशा सीड मध्ये त्या एंडोस्पर्मचं रूपांतर म्हणजे ते हे जे कॉटिलिडॉन आपण पाहून आलो, हे कॉटिलिडॉन फूड मटेरियलचं काम करते. कसं आहे, एक स्ट्रक्चर जर नाहीचं झालं, डिजेनरेट झालं, तर त्याला सप्लिमेंट म्हणून एक त्याच्या अल्टरनेटिव्ह मध्ये दुसरा स्ट्रक्चर काम करत असते. पटत आहे का काय सांगायचं आहे? आपल्या बॉडीमध्ये कार्बोहायड्रेट्स आहेत, बट सपोज वी हॅव युटिलाइज ऑल ऑफ देम. आपण पूर्ण कार्बोहायड्रेट कन्झ्युम केले, पण आपल्या बॉडीला एनर्जीची रिक्वायरमेंट आहे, तर आपली बॉडी काय करते? फॅट्स यूज करते, अल्टरनेटिव्ह सोर्स पाहते की नाही. तर एंडोस्पर्मच्या सारखाच एक न्यूट्रिटिव्ह अल्टरनेटिव्ह सोर्स कोणता असेल सीडमध्ये, तर तो असतो कॉटिलिडॉन्स. ओके, सो दिस इज अबाउट कम्प्लीट डेव्हलपमेंट ऑफ दी एम्ब्रियो. तर अशा पद्धतीचे स्ट्रक्चर लक्षात ठेवा. बाकीचा पार्ट आपण उद्याला कंटिन्यू करू.